करंज नगरी म्हणजे आजचे कारंजा. कस्तुरीच्या सुगंधानं सुवासिक झालेलं जैनांची काशी, श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान हे कारंजा शहर 2024च्या विधानसभेला सामोरे जात आहे. बघूया काय कल आहे जनतेचा. कृष्णा लोटे सिनेमॅटोग्राफर यांचा हा माहितीपट. भाजपाची प्रचार चमू आपल्याला या कारंजा शहरामध्ये दिसते आहे. बघूया आपण या प्रचार चमूचं काय म्हणणं आहे. एकंदरीत सद्य परिस्थितीमध्ये भाजपाची काय परिस्थिती आहे? काय नाव आहे आपलं? निखिल लक्ष्मीकांत घुडे. काय परिस्थिती आहे? शहर उपाध्यक्ष. काय परिस्थिती आहे आपल्या पक्षाची? आता परिस्थिती एकदम चांगली आहे. जी 20% होती ती आज 60% आलेली आहे आणि तगडी फाईट आहे आमची. येईल ती आमची सुनील धावेकरांसोबत फाईट येईल. एकंदरीत आपला कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये सध्या सई डहाके ह्या आपल्या उमेदवार आहेत. प्रकाश डहाके हे स्वर्गीय प्रकाश डहाके यांचं ते माजी आमदार या क्षेत्राचे होऊन गेलेले आहे आणि त्या सई डहाके यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर याच्याबद्दल आपण काय म्हणाल? दोन्ही ग्रुप एकात आल्यामुळे इथली ताकद खूप वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला मतदान हे खूप चांगल्या प्रकारे मिळू शकते. महिला प्रचार कार्यामध्ये सध्या व्यस्त आहे. यांना आपण विचारणार आहोत की लाडक्या बहिणीच्या 1500 रुपये मिळाल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे? खूप चांगली प्रतिक्रिया आहे. आता आम्ही प्रचार सुद्धा करत आहे. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आहे ही योजना सुरू ठेवायची आहे आणि आम्हाला योजनेने खूप मोठा लाभ झालेला आहे. स्वतःची एक सेव्हिंग 1500 रुपये मिळते आहे. त्याच्यातून आम्ही आमची स्वतःची खरेदी करू शकतो किंवा काही पण करू शकतो. त्याच्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आला आहे. पण एकीकडे दुसरीकडे असं म्हणून राहिले की काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जर समजा आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला 3000 रुपये देऊ. पहिले त्यांचंच असं म्हणणं होतं, तेच कोर्टात गेले होते की ही योजना एकदम चुकीची आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे सध्या तरी. पण आम्हाला या गोष्टीचा आणि आम्हाला पैसे पण वाढून मिळालेले आहे. 2100 रुपये केलेले आहेत फडणवीस साहेबांनी. त्याच्यामुळे आमचा भरोसा सध्या बीजेपीवरच आहे. एकंदरीत मतदारांची तुम्ही जे या प्रचार करून राहिले याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं चित्र कसं वाटतं तुम्हाला? आमच्या उमेदवाराचं चित्र खूप छान आहे. आम्हाला त्यांचा स्थानिक आमदार पाहिजे म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून फिरून राहिले. एकही बाईच्या फेसवर बघा की तुम्हाला वाटते का की घरी जावं म्हणून. घरी सगळ्यांचे कामं राहिले असेल पण सईताईसाठी सगळे इथं उभे आहे. कारण की आम्हाला ह्या बारीनं स्थानिक आमदार पाहिजे. अबकी बार स्थानिक आमदार. स्थानिक हा मुद्दा सर्वात महत्वाचा मानला जातोय. सई डहाके या स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांना भाजपाने आपली उमेदवारी दिलेली आहे. काय सांगाल सई डहाके यांच्या उमेदवारीबाबत? भरभरून महिलांची सर्व पाठिंबा आहे आणि ताईच्या पाठीशी आज एवढ्या महिलांना खुश म्हणजे पाहिलेलं आहे की त्यांच्या चेहऱ्यावर असं एकही हे दिसत नाहीये की नाराजी आहे म्हणून. भरभरून सर्व महिलांचा एवढा पाठिंबा आहे की ताईंना म्हणजे एवढा पाठिंबा आहे की मी सांगूच शकत नाही. सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही कारंजा शहर पूर्ण पिंजून काढून राहिले तर कारंजा या शहरामध्ये फिरताना तुम्हाला कोणत्या महत्वाच्या समस्या जाणवून राहिल्या? समस्या तर मला एकही दिसत नाही. कारण आमची महायुती अशी आहे की एकदम पक्की आहे आणि कोणीही मी सांगते की आज महिलांच्या पाठीशी एवढं दादांनी सर्व काही केलं की आज महिलांना म्हणजे खूप म्हणजे दादांचा एवढा पाठिंबा आहे कि त्या महिलांना पुढेही काही कमी पडू देणार नाही. जो उम्मीदवार खड़े हैं सई डहाके, इनके बारे में क्या बताना चाहेंगे आम जनता को? सई डहाके जो है उनके काम इतने अच्छे हैं और उनके स्वभाव मतलब इंसान को मीठी भाषा और स्वभाव ही अच्छा लगता है. तो उनमें जैसे अपनापन है सबके लिए, किसी से हाथ मिलाने किसी से बात करने उनको झिझकारते नहीं. जैसे बाकी के नेता लोग कैसे कोई लखपति कोई गरीब है वो करके देखते, ऐसा डहाके परिवार में नहीं है. और दादा का जो इतना अभी दादा भले ही हमारे में उपस्थित नहीं है लेकिन वो दादा हमेशा जिंदगी भर जब तक हम लोग रहेंगे तब तक दादा हमारे याद में रहेंगे, कायम रहेंगे. और दादा के लिए बस इतने.
आपका ये चुनाव कौन सा है, पहली बार दे रही है या दूसरी बार फर्स्ट तीसरी बार? टाइम है मेरा, फर्स्ट टाइम। स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या पत्नी असलेल्या सई डहाके यांना भाजपानं उमेदवारी दिलेली आहे। कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवीत आहेत। काय सांगाल आपण आपल्या उमेदवाराबद्दल? सईताई डहाकेंचा स्वभाव खरोखरच चांगला आहे आणि त्या सगळ्यांना सांभाळून लेडीज म्हणून बायकांची खरोखर किंमत करणारे आहेत, बायकांना महत्त्व देणारे आहेत आणि स्थानिक उमेदवार म्हणून त्या आम्हाला आश्वासित नाही, खरोखरच काम करून दाखवतील याची पूर्णपणे खात्री आहे। आतापर्यंत भाजपाचेच आमदार या मतदारसंघामध्ये होते, त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही आहे का? झालेलं आहे ना, झालेलं आहे। मग भाजपा विरुद्ध बोलण्याचा म्हणजे एक विशेष असं काही नाही आहे आणि ह्या ज्या आहे ह्या स्थानिक असल्यामुळेच भाजपात असतील, विरोध नसेलही भाजपाला आमचा आणि भाजपामध्ये आहेच म्हणून फार हे नाही का, त्यांच्याच याला मग व्यक्तिमत्वालाच खरं महत्व आहे। एकंदरीत स्थानिक उमेदवाराचा जो मुद्दा आहे तो या भागामध्ये गरम होताना आपल्याला दिसतो आहे। भाजपाच्या अनेक वर्षापासूनच्या कार्यकर्ते असलेल्या या ताई आपल्यासोबत आहे। क्या बोलेंगे आप सई डहाके के बारे में? सब में पहले तो मैं महायुति का ये आभार करूंगी कि उन्होंने एक सही तय पर बहुत बड़ी जवाबदारी सौंपी, क्योंकि उनको लगा कि डहाके परिवार जो है कारंजा में वो सबको लेके चलने वाला परिवार है, इसलिए उन्होंने सोचा कि बाहर गांव का उम्मीदवार नहीं चाहिए भाई इस बार, तो स्थानिक उम्मीदवारी को ही प्राधान्य दिया। इसलिए फडणवीस साहब को पहले मन से बहुत आभार करती और भारतीय जनता पार्टी को भी धन्यवाद देना चाहती हूँ। 1500 रुपए मिले क्या आपको? 1500 रुपए मैं तो रिटर्न भरती, मुझको नहीं मिले पर मेरे बेटी को मिले। आपला जो एकंदरीत भाग आहे या भागामध्ये सध्या परिस्थितीमध्ये भाजपाची काय परिस्थिती आहे? भाजपाची परिस्थिती तर विचारायची म्हणजे हा काही विषयच नाही आहे परिस्थिती कशी आहे म्हणून, नाही तर टफच आहे। पण जो आजपर्यंतचा विकास बाकीच्या बाहेरच्या आमदारांनी येऊन इथे केला तो विकास पाहता असं वाटत नाही आपल्याला की समाधान झालेलं आहे। ग्रामीण भागात जर का आज आपण फिरलो तर रस्त्याची वगैरे बाकीची म्हणजे खूप काही दुर्दशा आहे, पण जर का आपले स्थानिक आमदार आले तर आपला तो विकास होईल आणि आपल्याला केव्हाही गरज वाटेल तेव्हा आपण त्यांचा दरवाजा ठोठावू शकतो, हा एक विश्वास राहील आपल्याला। म्हणून आपल्याला ह्यावेळी स्थानिक आमदाराचीच गरज आहे, म्हणून आपण सईताई डहाकेच्या मागे आहे। कारंजा विधानसभा मानोरा मतदारसंघामध्ये शिवाय वाशिम जिल्ह्यामध्ये एकमेव समस्या अशी जाणवते की इथे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण फार अत्याधिक प्रमाणामध्ये आहे आणि अनेक मुलं गावं सोडून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीच्या निमित्त बाहेरगावी आहेत। ही सर्वात मोठी समस्या इथे जाणवते। कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्रियल क्लस्टर हे या क्षेत्रामध्ये अद्याप आलेलं नाही आहे, इथली मुख्य समस्या विदर्भ न्यूजला जाणवते आहे। मी आपला मित्र अक्षय लोटे कारंजा लाडच्या वनपर्यटन क्षेत्र पर्यटन केंद्रामध्ये आलो आहे। आज आपण बघणार आहोत कारंजा मानोरा मतदारसंघात कोण बनणार आपल्या कारंजा मानोरा मतदारसंघाचा आमदार। या आपण ज्या सध्या जिथे उभा आहोत ते मागील माजी आमदार स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांनी त्यांच्या कारकिर्दीत बनवलेलं हे वनपर्यटन केंद्र आहे। आज आपण इथे प्रत्येकांच्या मुलाखती घेऊन हे बघणार आहोत की इथे मतदान कोण कोणाला करणार आहे। काय म्हणते एकंदरीत आपल्या कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती? परिस्थिती तर कमळ तुतारीमध्ये फाईट दिसते। अच्छा, आपल्याला या कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये एक नागरिक म्हणून काय समस्या जाणवतात नेमक्या? समस्या तर काही एवढं काही नाही आहे, सर्व कामं झालेली आहे। एक मधातला एक महत्वाचा रस्ता राहिलेला आहे, बस बाकी तर काही एवढं काही समस्या नाही करण्यात। मुलांची बेरोजगारीची जी समस्या आहे ती इंडस्ट्रियल क्लस्टर वगैरे आपल्या मतदारसंघामध्ये बेरोजगारी हे फक्त चुनावी स्टंट आहे आणि सर्व लोक तेच स्टंट वापरतात। नोकऱ्या तेव्हा काँग्रेस होती तेव्हाही तेच होतं, बीजेपी आहे त्याच्यापेक्षा चांगलं शासन आहे बीजेपीचं। अच्छा, बिलकुल। सध्या आता या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत एकंदरीत दिसते आहे। भाजपाच्या सई डहाके, वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर, त्यानंतर MIMचे युसुफ पुंजानी आणि गायक पाटणी माजी आमदार सुपुत्र। तर आपल्याला काय वाटते एकंदरीत परिस्थिती काय राहील? परिस्थिती आता वेळेनुसार बदलू शकते, परंतु आजच्या तारखेला कमळ निवडून येताना दिसत आहे। अच्छा, तर असा हा फेरफटका मारता मारता बघूया हे सर आहेत इथे, या सरांचं काय मत आहे। सर नमस्कार, विदर्भ न्यूज कडून आम्ही आलेलो आहे। कारंजा मानोरा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये काय समस्या आपल्याला जाणवतात? समस्या तर कसं आहे, बेरोजगारी जी आहे
बेरोजगारी जे आहे आणि महागाईचे जे भाववाढ आहे, जनसामान्य लोकांना खूप त्रास होऊन राहिला जगताना. म्हणजे साधं सिलेंडर घ्यायचं कुठच्या कुठं भाव झालेला आहे. त्याच्यामुळं कसं काय आहे की सर्वसामान्य माणसाला जगताना किंमता स्थिर असल्या पाहिजे. आणि कसं आहे, प्रत्येक कुटुंबातून कोणाला तरी नोकरी मिळाली तर त्याच्या घराचा जगण्याचा मार्ग मोकळा होऊन जाते. 2014 मध्ये हे जे निसर्ग पर्यटन संकुल आहे, हो, हे स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या प्रयत्नातून निर्मितीस आलं होतं. बरोबर. आज त्याचं एवढं मोठं रूपांतर झालेलं पाहून आपल्याला काय वाटते? तर कसं आहे, प्रकाश दादानी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याच्या मनातलं जे होतं की कारंजा वासियासाठी फिरण्यासाठी आणि एक चांगलं ठिकाण असावं कारंजातल्या लोकांसाठी, म्हणून त्यानं धडाडीनं ही जागा ताब्यात घेऊन इथं पर्यटन केंद्र उभारलं. आज प्रत्येक शहरातला कारंजातला माणूस सकाळ संध्याकाळ या पर्यटन केंद्रात फिरण्याच्या हिशोबाने येतो. आणि जास्तीत जास्त रिटायर्ड जे लोक आहे ते सर्रास 100% इथं आहे संध्याकाळची आणि सकाळी. आपला एकंदरीत कल काय आहे? कारंजावासियांचा कल कुणीकडे दिसतो आपल्याला जाताना? असं आहे, प्रकाश डहाकेनं जनसामान्याच्या समस्या सोडण्यासाठी अखंड प्रयत्न केले. या माणसानं आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि देवाच्या घरी गेला. कमीत कमी याच्या पत्नीला तरी आपलं एक मोल द्याव या भावनेतून आता सध्या भारतीय जनता पार्टीकडून सईद डहाके ह्या उभ्या आहेत. असं एक माझ्या मते संपूर्ण कारंजातून समाजाचं बरंचसं त्याला पाठिंबा मिळणार आहे. वन पर्यटन संकुल याच्या बाजूला असलेली ही छोटी छोटी शॉप्स लागलेली आहे आणि खाद्यपदार्थ इथे मिळतात. ह्या खाद्यपदार्थाची निर्मिती करणारी जी अनेक मंडळी आहे, इथे किमान आपल्याला 25 ते 50 दुकानं लागलेली दिसतात. या 50 लोकांना रोजगार या वनपर्यटन संकुलामुळे मिळालेला आहे. याच्याबद्दल यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटते, हे तुमचं दुकान केव्हापासून आहे? माझ्या दुकानाला लगभग 14 वर्ष झालेली आहे. आणि ही जी आम्ही इथं धंदा लावलेला आहे, आमचे कारभार आहे, हे प्रकाश डहाके यांच्या पर्यटनामुळे आम्ही इथं कमावतो खावतो. सध्या परिस्थितीमध्ये जर आपण निवडणुकीचा विचार केला तर निवडणुकीमध्ये आपला एकंदरीत कल कुणीकडे राहणार आहे? भाजप. सईताई डहाके. अच्छा. किती वर्षापासून आपण ही गाडी लावता? 2 वर्षापासून. 2 वर्ष. कसा आहे तुमचा व्यवसाय सध्या, कसा आहे? बरा आहे, साधारण. एकंदर जर समजा निवडणुकीचे वारे पाहिले तर सध्या परिस्थिती काय वाटते कारंजाच्या बाबतीमध्ये? कमळ.